हॅलो. हां, नमस्कार सर. नमस्ते. बोला ना. हां, हां, पेपर म्हटलं झाला माझा ज्युनियरचा. बरं. ओके. तांत्रिक सर 30 प्लस केले बघा चांगलं व्यवस्थित. अरे वाह! हां. बरं. आणि काय झाला विषय माहिती आहे का सर? हो. क्वेश्चन त्यांचे का नाही, मराठीत वेगळंच काय तर दाखवायचं आणि ते इंग्लिशमध्ये केलं की वेगळंच असायचं. म्हणजे बरं. त्यांचा ट्रान्सलेट ऑप्शनच. प्रॉब्लेम होता का? हां, लय लय मोठा प्रॉब्लेम होता ट्रान्सलेट तिथं लय मोठा. बरं. मग कोणत्या भाषेमधून तुम्हाला चांगलं मग समजतंय? मराठी की इंग्लिशमधून नाही, कळलं? मग मी इंग्लिशमध्ये मग ट्रान्सफर करत होतो की आता समजा एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला की वनस्पतीमध्ये पाण्याचं वहन करण्यासाठी झायलम असते ना, बरोबर. बरोबर. हां. हां, मग ते ते ऑप्शन आहे ना मराठीमध्ये, ते वेगळ्याच टाईपचं होतं. ते समानार्थी शब्द काय वापरलेलं तिने असं हां, वेगळं हां. वेगळं. मग ते बरं. कळत नव्हतं. मग ते पुन्हा काय केलं आम्ही इंग्लिशमध्ये बघून हे केलं. आणि सर एक तुम्हाला विचारायचं होतं, प्रोपेन आहे का नाही बघा आपला हो. प्रोपेन. हं. तर ते सहसंयोज बंध किती करतो? तर 10च करतो ना. ते सगळे म्हणजे ते बॉन्ड केलेले ते सगळे मोजायचे ना. हां, बॉन्ड. एकदा स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि मग हां, मोजायचं. हां, मग हे तीन आणि मधले कार्बनचे आणि धरून ते मोजायला लागणार ना सगळे. बरोबर. कार्बनचे सगळे. बरोबर. हो. हां, पेपर सर केलाय चांगला तुम्ही, म्हणजे टीचिंग केलेलं त्या पद्धतीनं, म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे तुमच्या टीचिंगमुळे काय झाला फायदा माहिती आहे का सर? हं. की म्हणजे इलिमिनेशन मेथड वापरायला आली आणि थोडी आयडिया, म्हणजे आयडिया फास्ट लागत होती. आणि काही काही क्वेश्चन जे होते, हो. तर ते क्वेश्चन म्हणजे 6-7 क्वेश्चन तर आउट ऑफच होते बघा सर. म्हणजे ते कळले वाचनाचेच नाही का? नव्हतेच म्हणा सुद्धा. नाही नाही, बरं. कळलेच नाही. बरं. म्हणजे वाचनात कधी आले एकदम, नाही. म्हणजे आता आता आम्हाला कसं, आता तुम्ही सांगितले समजा की अंडपेशी समजा ती फर्टिलायझेशन झाली नाही तर किती दिवस जगते, तर हे नाही बरोबर. ना, उल्लेख नाहीत ना त्याचे. बरं. फक्त ते नाही, अंडपेशी फर्टिलायझेशन झाली नाही तर ते काय होते, तर म्हणजे मरून पुन्हा ती युनिटरी बाहेर येते, असं एवढंच उल्लेख असतो ना. हां. हां, मग तांत्रिक गेले बघा 34-35 तरी 34 तरी बरोबर असेल माझं एकदम करेक्ट. अरे वाह! आणि टेस्ट वगैरे दिला तर बेनिफिट झाला एलिमिनेशनला वगैरे बाकी गोष्टी? हो, झालाय सर. आता कसं आहे माहिती आहे का सर, की म्हणजे तुमच्या टेस्ट, हो. म्हणजे महत्त्वाचं काय माहिती आहे का सर, टेस्ट आणि टाईम बाउंड आणि टेस्ट ह्याच्यामुळे फायदा काय झाला, की एक म्हणजे मानसिक स्थिती तयार झाली होती चांगली अच्छा. बसल्यानंतर. आणि ते सोडवताना टाईम मॅनेज झाला होता. आणि म्हणजे टाईम म्हणजे कसं माहिती आहे का सर, पेपर सगळा येत होता पार्ट एचा पार्ट बीचा, पण टायमिंगच पुरत नव्हतं सर. अच्छा. ऑटोमॅटिक पेपर पार्ट 2 मध्ये जायचं. मग शेवटचे 7-8 क्वेश्चन 7-8 क्वेश्चन आहेत ना, ते हो. एकदम फास्ट हे करायच्या नादामध्ये ते मध्ये ऑटोमॅटिकच बंदच व्हायचं. ओके. म्हणजे सेकंड टाईम थोडासा म्हणजे टायमिंग लेंदी नाही सर क्वेश्चन्स त्याने. आहे. हां. हां. तिने काय केलंय, की पार्ट 1ला सोपं टाकलंय थोडंसं. एक 2-4 क्वेश्चन असे जरा म्हणजे मॅथ्सचे वगैरे हे केले तिने. पार्ट 2ला तर तिने काय नाही, सायन्सचे 14-15 क्वेश्चन बऱ्यापैकी टाकून पुन्हा 5 क्वेश्चन आहेत ना, 5-6 क्वेश्चन हां. ते जरा डोक्याचं जरा म्हणजे मेंटॅलिटी हलवते पूर्ण. बरं. पण पेपर एक नंबर आहे. म्हणजे पेपर असा नाही, आता वजन चालू होतं बघा, वजनला किती हां. हे असतंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रोपेन चालू होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो H2O मॉलिक्युलचं रॅडियस किती असतो. ओके. हां. त्याच्यानंतर काही बॉन्ड अँगल विचारला होता का? हां, बॉन्ड एक. अँगल नाही, हां. रॅडियस विचारलं होतं त्याचं. बरं. रेडियस विचारलं. त्याच्यानंतर हां, असे भरपूर केमिस्ट्रीचे भरपूर क्वेश्चन होते. म्हणजे बरं. बऱ्यापैकी होते क्वेश्चन चांगले. आणि आणि मॅथेमॅटिक्सचे किती क्वेश्चन्स होते? 3-4 होते? मॅथ्स गणित होते ना, रिझनिंगमध्ये? गणित. हां, हं. गणितचे 4-5 क्वेश्चन होते बघा सर. 4 क्वेश्चन होते, 100% 4 होते. बरं. हां, ते सर इंग्लिशमध्ये? म्हणजे गणितचं तिने खूप कसला आयबीपीएस टाईपच टाकलं होतं ते पूर्ण. म्हणजे ते बरं. वेळेमध्ये सुटणारच इम्पॉसिबलच आहे सर. ते सुटतंय पण ते तेवढ्या टाईम वेळेमध्ये नाही कन्झ्युमिंग आहे. शिकू. नाही. बरं. इंग्रजीचं पण सोपं होतं. इंग्रजीचं कसं होतं माहिती आहे का, एक सेंटेन्स दिलं होतं आणि तेच सेंटेन्स खाली 4 सेंटेन्समध्ये आहे तसं लिहिलंय का चेक करायचं म्हटलं होतं. स्पेलिंग कुठं मिस्टेक केल्या का. करेक्ट. हां, दुसरं काय होतं की स्पेलिंग मिस्टेक दिली होती तिने. आता गव्हर्नमेंटचं स्पेलिंग चुकवलं होतं किंवा एक्झॅक्टली ॲक्च्युलीचं स्पेलिंग चुकवलं होतं तिने. बरं. हां, मग तो आणि टी-सी-एसचा पॅटर्न आहे. इंग्लिश जसं सोपं होतं इंग्लिश सर, टी-सी-एसला सोपं होतं. विचारलं होतं त्या पद्धतीने. इंग्लिश सोपं होतं, इंग्लिशचं काय अडचण नाही. फक्त होकॅबचा ज्याचा चांगला अभ्यास आहे ना, त्याला ते मग जमणार, किंवा मग 1-2 होकॅबची मार्क जातील. मराठीसुद्धा बऱ्यापैकी चांगलं होतं, जी के पण चांगलं होतं. काही क्वेश्चन हे होते. फक्त गोंधळ एवढा झाला आहे आता आमच्या आय थिंक आमच्या म्हणजे लॅबमध्ये पूर्ण ॲबसेंट, म्हणजे पूर्ण प्रेझेंट मुलं नव्हती. 50%च ॲबसेंट प्रेझेंट होती.
अच्छा. पण सगळ्यांचं असं गोंधळ, असं म्हणजे कसं शेवटचे 10 मिनिटं राहिले की नुसता माऊसचा आवाज यायचा, पटपट हो, पटपट पटपट पटपट, पटकन म्हणजे सॉल्व्ह करून सगळा घ्यायचं. गोंधळ गोंधळ सगळा सर. म्हणजे का आता हं. मी आपलं तुम्हाला का फोन केला सर, की तुमच्या बॅच मधलं येणं हे गरजेचं नसतंय सर. बॅच लावल्यामुळं एक जी मानसिक स्थिती तयार होत्या, आणि टाइम बाउंड टेस्ट, तुम्ही टाइमची जी टेस्ट तयार केली होती ना, टाइम हां, बाउंडची, टाईम बाउंड त्या टेस्ट. टेस्टचा तर एवढा फायदा झालाय सर. जर ती टेस्ट जर ज्याने ती टेस्ट दिली ना, तर त्यांना ते त्याचा फायदा 100% इकडे झालाय. आणि अच्छा. ज्यांनी दिलेलं नाही ना टेस्ट, ते डायरेक्ट गोंधळलेत बघा सर. त्यांना ओके. आयडियाच लागलेला नाही त्याची. हां, आता ग्रुप ए मध्ये कधी संपतो ते कळलं नाही. नाही असं. नाही आमचं, आणि आम्ही म्हणजे आता मी समजा ग्रुप ए मध्ये घुसलो होतो ना, तर माझी तांत्रिक मी घेतला होता पहिला पार्ट. 17 माझे एकदम परफेक्ट होते, पट 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 17 परफेक्ट होते. 2-3 मग जरा नंतर वेळानं सोडवली, आणि पुन्हा चेक पण आणि मी केलं थोडं थोडं, म्हणजे एकदम टायमिंग माझं फास्ट होतं. आणि जी मॅथमॅटिकची तिने गणिते टाकली होती का नाही, ती गणित तेवढ्या टायमिंग मध्ये पॉसिबल नाही. जर बरं. एखाद्याने समजा ते घेतलं गणित, तर त्याच्यामध्ये डोकं घातलं की तिची सगळी मेंटॅलिटी हलणार मग इकडं बाकीच्या क्वेश्चनला. असं ओके. तिने विषय करून इंग्लिशमध्ये ठेवलेला. कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते सांगता येईल? आर्टिकलवरती 3 प्रश्न होते सर. बरं, प्रिपोजिशनचा एक प्रश्न होता, बरं. आणि स्पेलिंग मिस्टेकचे प्रश्न होते. स्पेलिंग मिस्टेकचे वाक्याचे प्रश्न होते, आणि एक पूर्ण वाक्य दिलं होतं, तेच वाक्य खाली फक्त शोधायचं, ती बरोबर आहे का, स्पेलिंग कुठं चुकवलंय का, म्हणजे बरं. ॲक्युरेट वाक्य खाली कुठं लिहिलं ते शोधायचं होतं. आणि पॅसेज होता? सिमिलर आणि अँटोनिम, पॅसेज नव्हता सर, पॅसेज नव्हता. बरं. पॅसेज नव्हता. मराठीमध्ये पण नाही, इंग्लिशमध्ये पण नाही. नाही नाही, मराठीमध्ये पण नाही, इंग्लिशमध्ये पण नाही. ओके. आणि आणि सिनोनिम, अँटोनिम? सिनोनिम अँटोनिम्स 1-2 माझे बरोबर आहेत, म्हणजे परमनंट, ते मला सांगायलाही ना झालंय सर. बरं. पण हाय, लिहिलंय मी, व्यवस्थित लिहिलंय, काय नाही म्हणजे ओके. असं. आता बघूया सर. मला हे सांगा आता, हं, तुमचं नाव काय आणि कुठून बोलता तुम्ही? माझी अशी इच्छा आहे, की हं, बाकीच्या मुलांना आपण जे कन्व्हर्सेशन करतोय ते रेकॉर्ड होतंय. तर मग हं. जर टेलिग्रामवर टाकलं तर चालेल का? आणि जर टाकायचं असेल तर मला नाव आणि तुमचं सेंटर कुठं होतं ते कळेल का? सर नाव नाव नको सर त्याच्यामध्ये घेऊ. बरं, ठीक आहे. तुमचं सेंटर कुठं होतं? माझं सेंटर होतं बघा सर, कोल्हापूरमध्ये करवीर नगर एक तालुका आहे. त्या बरं, तालुक्यामध्ये एक गाव आहे, प्रयाग चिखली, इथं सेंटर होतं माझं, सेकंड शिफ्ट होते. बरं. हां, मी तुम्हाला एवढ्यासाठी सर फोन केला आहे, की तुमची टाइम बाउंडची टेस्ट मी सर एकदा तुम्ही फ्रीमध्ये दिलेली सोडवली, हं. पुन्हा परचेस करून दुसऱ्या नंबरला सोडवली. त्याचा मला सर 100% फायदा झाल्यामुळे माझ्याकडे टायमिंग ॲडजस्ट झालं, म्हणून मी त्या अच्छा. उत्सुकतेने तुम्हाला मी फोन केला होता. ओके, आणि ओके. तुमचे जे केमिस्ट्रीचे लेक्चर वगैरे होते ना सगळे, हां. ते लेक्चर वगैरे त्याचं म्हणजे त्या लेक्चरमुळं कसं, की आपल्याला थोड्या आयडिया येत गेल्या, म्हणजे बाबा काय करायला पाहिजे, इलिमिनेशन मेथडमध्ये काय निग्लेक्ट करायला पाहिजे, कुठला ऑप्शन येऊ बरं. शकतो, असं थोडं. आणि अच्छा. बेसिक होतं सर, तुम्ही पण म्हणला होता ना एकदम डीपमध्ये जात नाहीत, ते बेसिकच होतं पूर्ण तुमच्या म्हणजे लेवलनं, तुम्ही जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनेच होतं. राइट. ओके. मुलांसाठी काही एखादा मेसेज देऊ शकता का? उद्या आता सायंटिफिक असिस्टंटचा मुलांचा पेपर आहे. तर हं. तुम्हाला काय अनुभव आला आजच्या एक्झामला, जेणेकरून त्यांनी त्या चुका टाळल्या पाहिजे? हां, माझं जर मुलांना सरळ सजेशन आहे, की तुमची जी पीडीके अकॅडमीला जी टाइम बाउंडची जी टेस्ट आहे, हं. ती टेस्ट मुलांनी एकदा दिल्यानंतर पुन्हा डबल तिने द्यावी. त्या अच्छा. टायमिंगमध्ये समजा एकदा परचेस केल्यानंतर ते टेस्ट त्यांना पुन्हा डबल सोडवता येत नाही, तर त्यांनी हो. दुसऱ्या नंबरला तिने ती सोडवावी. त्याचा 100% नाही सर, 1001% त्याचा फायदा इकडे होतोय. आणि ओके. मी तुमचं खूप आभार आहे सर, की तुम्ही कष्ट घेऊन ती टेस्ट तयार करून आमच्यासाठी अवेलेबल करून दिली. कारण ही जी टाइम बाउंडची ती टेस्ट आहे, ती टेस्ट दुसरी कुठंच आम्हाला अवेलेबल नव्हती. ओके. ती 10 त्याच्यामुळे आम्हाला रुपीजची टेस्ट का? कोणती? ती 10 रुपीजची टेस्ट केलेली आहे ना आपण हां, दिलेली हां. ती मुलांना? 10 रुपये तुम्ही ठेवले ना ती. बरोबर. ती मुलांनी मॅक्झिमम 2 वेळा सोडवली तरी चालते. का सोडवावी? तर त्यांचं हं. टायमिंग तिने चेक होतंय त्यांना, बाबा एवढ्या टायमिंगमध्ये आपलं सुटतंय का? ओके. आणि बरेच क्वेश्चन असे, म्हणजे आता क्वेश्चन कसे आहेत माहिती आहे का सर त्याच्यामध्ये? तुमचे आता जे क्वेश्चन आहेत, ते हं, हं. क्वेश्चन सुद्धा विचार करायला लावणारे क्वेश्चन आहेत. की डायरेक्ट ओके. असं नाही की ऑनलाईन क्वेश्चन नाही. म्हणजे ती जी सेम पातळी आहे ना, ती सेम पातळी इकडे बघायला मिळते आपल्याला. तसेच म्हणजे विचार करणारी क्वेश्चनची. अगदी ओके. पण असं हार्ड पण नाही, आणि अगदी असं म्हणजे इझी पण नाही. असं मीडियममध्ये होऊन जातंय ते सर. बरं. म्हणजे पेपर मीडियम टू हार्ड आहे, हो ना? हो, मीडियम टू हार्ड आहे सर पेपर. आणि पाच टाइम चार कन्झ्युमिंग आहे. थोडंसं मराठी, इंग्रजीला टाइम वाचवणं गरजेचं आहे, जेणेकरून हां, लॉजिकल रिझनिंग, टेक्निकल पार्टला आपल्याला तो टाईम हां. देता येईल.
दुसरी गोष्ट सर, आणि मुलांना मला असं सांगायचं आहे की जे क्वेश्चन तुम्हाला म्हणजे वाटते बाबा आपल्याला हे जमणार नाही लगेच, तर त्या क्वेश्चनना त्यांनी हात पण लावायला नाही पाहिजे. जे क्वेश्चन सुटतात पटपट पटपट सेक्शनमध्ये, मराठी असेल, इंग्रजी असेल, किंवा गणित असेल किंवा तांत्रिक असेल, ते सोडवून घ्यायला घ्यायचं तिने. आणि पहिल्यांदा तांत्रिक क्लिअर करून तिने सगळ्यात शेवटला त्या गणितच्या पार्टकडे वळायला पाहिजे. जर गणितच्या पार्टकडे तिने वळलीत पहिल्यांदा, की त्यांचं पूर्ण सगळं ते कॉलॅप्स होत आहे, त्यांची मेंटॅलिटी राहणार नाही सर. बरं. त्याने ते शेवटला ठेवायला पाहिजे टॉपिक तेवढा. कारण का की एक 4 क्वेश्चन तर ते आउट ऑफच टाकतात, ते सुटणारच नाही ते. म्हणजे ओके. त्याला टायमिंगच पुरणार नाही आपल्याला. सुटतंय क्वेश्चन पण सर त्याला टायमिंगच पुरत नाही. तर त्याची मेंटॅलिटी तिथं खराब होईल आणि त्याने जर मराठी हां, हां. इंग्रजीला मार्क्स भेटणार आहे ते पण त्याचे कमी होतील. ते पण कमी होऊन जातील. आणि मायनर चुकी होत्या, मायनर चुकी होत्या सर. आता माझं एक त्या म्हणजे गोंधळामधली चूक, माझे नुकसान काय झालं बघा सर. आता ॲटमची रॅडियस नॅनोमीटरमध्ये मोजतो आपण. हो. तर ते म्हणजे गणितामध्ये मी घुसल्यामुळं, ती माझी मेंटॅलिटी हल्ल्यामुळं, तो माझा म्हणजे सिली मिस्टेक झाला की मी ते मायक्रोमीटरमध्ये लिहिलं. ओके. म्हणजे अशा चुका होत्या. त्यामुळे कसं, जे अवघड आहे ते अवघड, कारण जे आपल्याला अवघड आहे ते सगळ्यांनाच अवघड आहे. हो, की तिथे तर असं नाही की कॉम्पिटिशन आपल्याला नाही नाही. ते, तर सगळ्यांना नाही, ते सगळ्यांसाठीच आहे सर. आपण अभ्यास केलाय सगळ्यांनी पण तेच केलंय ओके. तिथं. तर ते फक्त टिक मार्कावरती, काही जणांचं सर टिक मार्क सुद्धा राहिलेत, टायमिंग पुरलेलं नाही. हां, शेवटला मग ती सिली मिस्टेक फारच मोठी आहे. कारण निगेटिव्ह पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये मार्किंग जायचं नाहीच होतं आहे. का नाही सर. पहिल्यामधनं, आता माझा मित्र एक होता, त्याला पहिल्या पार्ट पण दुसऱ्या पार्टमध्ये गेला तो, तर पहिल्या पार्टमध्ये 3-4 क्वेश्चन त्याचे राहिले, क्लिकच करायचे राहिले. ओके. बरं. त्यामुळे टायमिंग मॅनेजमेंट टेस्ट तर मला सर, मुलांना म्हणजे मुलांनी टेस्ट, तुमच्या खरंच सांगतो सर, टेस्ट, त्या टेस्टमधलं येऊ किंवा न येऊ हे विषय नाही सर, पण त्या टेस्टमुळे का नाही सर, आपली मेंटॅलिटी चांगली स्ट्रॉंग बनत्या, ऑटोमॅटिक जमून जाते आपल्याला. त्या टेस्ट 2-3 वेळा तिला सोडवल्या पाहिजेत मुलांनी. त्यांना ते समजून जाईल काय म्हणजे कसा पॅटर्न आहे तो, सेम टू सेम, काही सुद्धा फरक नाही. आणि येस. बाय लँग्वेजमध्ये पण आहे, तुम्ही सांगितलं होतं तसं ड्युएल लँग्वेजला आपला प्रश्न चेक करता येतोय, बरं. मराठी आणि कॅल्क्युलेटर इंग्लिशमध्ये अवेलेबल पण. आहे का तिथे? नाही, कॅल्क्युलेटर नाही सर अवेलेबल. नाहीये कॅल्क्युलेटर ना? रफ पेज मिळते आपल्याला, रफ पेजवरती आपण कॅल्क्युलेशन करायचं, ते जमा करून घेतात. रफ पेजेस किती देतात मुलांना? तुम्ही पुन्हा जे मागवू आपल्याला शकता? जेवढं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं रफ पेज देतात. काय मॅक्झिमम मुलांना 1च्या वर लागतच नाही सर, कारण क्वेश्चन 15, त्याच्यातले हो. बुद्धिमत्ता आणि मॅथमॅटिक्सचे जे येत नाही ते मुलं नाहीत करत बसत क्वेश्चन. या व्यतिरिक्त मुलांनी काय घेऊन जायचंय सेंटरला वगैरे? सेंटरला मुलांनी एक म्हणजे ओरिजिनल ID न्यायला पाहिजे, किंवा तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल. आधार कार्ड, पॅन कार्डवरलं नाव आणि जन्म डेट ही तुमची हॉल तिकीटवर सेमच पाहिजे. बरं. आणि त्याच्यापैकी एक तुम्ही जे ओळखपत्र नेणार आहे त्याचं एक झेरॉक्स बरोबर न्यायचं. आणि ओके. पारदर्शक पेन, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काही आत नेऊन देत नाहीत सर. ते स्कॅनिंग करतात, बायोमेट्रिक करतात. 4 वेळा 5 वेळा चेक होते सर. ओके. 4-5 ठिकाणी चेक झालं होतं आमचं सर. समजा इथं काय राहिलं, तिथं काय राहिलं, तर ते ऑटोमॅटिक हे करतात पूर्ण. आणि आतमध्ये गेल्यानंतर कोऑपरेट चांगला आहे, फक्त मेंटॅलिटी व्यवस्थित ठेवणे. आता कसं कुठल्या पण टेस्ट घेऊन काय पण करून ती जी करणार ना पोरं, ती गोंधळणार पोरं. अच्छा. त्यामुळे तुमची टेस्ट ती इम्पॉर्टंट आहे. आता मी स्वतःहून सर ती तुमची टेस्ट 2 नंबरला मी हे करून सोडवली. अच्छा, मोबाईल नंबर वेगवेगळे वापरून. म्हणून तर ते माझं टायमिंगमध्ये बसलं सर. मी रिचेकिंग आणि केलं. काही ना रिचेकिंग करायला वेळच भेटलेला नाही. अरे, शेवटला. ओके. हो, लगेच टायमिंग निघून जाते सर, ते समजत पण नाही. येस. आपण काय करूयात, मुलांना फायदा होईल, मी टेलिग्रामला पण टाकतो हा ऑडिओ आणि हां, यूट्यूबला पण पब्लिश करायला सांगतो टेक्निकल टीमला लगेच. ओके, तुमच्यामुळे ओके. खूप छान मुलांना माहिती भेटली. अहमदनगरला आलात तर नक्की भेटूयात. सर चालते सर, ओके सर. आणि येस. तुम्हाला मी सर नंतर करतो मग कॉल. ओके, चालेल. ओके, बाय. ओके, थँक्यू. थँक्यू. ओके.